नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप. प्रकरण 23. माय लेखांचं हे बोलणं म्हणजे पुढे काय घडणार याची एक प्रकारची नांदीच होती. तो म्हणाला त्यात तसे वावगे काहीच नव्हते. कानाला कटू लागले तरी ते सत्यच होते. कायदेशीर दृष्ट्या चंद्रकला ही काही दादाजींची बायको नव्हती. दादाजींचे आणि तिचे संबंध लोकदृष्ट्या अजिंक्य म्हणाला तसेच असले पाहिजेत. लोक आपल्या मागे हे असेच बोलत असणार. जीवनातली सुखे भोगत असताना आपण काही प्रत्येक गोष्टीची तात्विक छाननी करीत बसत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी यथाक्रम आणि अपरिहार्य वाटतात. गेल्या 40 वर्षातील मागच्या सर्व घटनांवर तिराहित दृष्टीने आपण विचार केला तर आपल्यालाही काही कठोर सत्यापर्यंत जाऊन पोचावेच लागते. वास्तविक राजहंस कला मंदिराची मालकी सोडल्यामुळे मी काही वाऱ्यावर पडणार नव्हतो. माझा स्टुडिओ होता, कला निर्मितीची संस्था होती, एक कार्यक्षम असे डिस्ट्रीब्युशन ऑफिस होते आणि त्या सर्वांपेक्षाही एक यशस्वी दिग्दर्शक निर्माता म्हणून मी एक चलनी नाणेही होतो. चंद्रकलासारखी एक गुणी कलाचतुर नटी माझ्या स्वाधीन होती. तसा मी स्वतंत्र होतो. पण तरीही दादाजींनी आणि नंतर मी रक्ताचं पाणी करून वाढवलेली राजहंस कला मंदिर ही संस्था रक्ताचे नाते सांगणाऱ्या आणि तेही खरे नसणाऱ्या अजिंक्यसारख्या पोराच्या स्वाधीन करायची, हे मला अपमानास्पद होते. अजिंक्यचा राजहंस कला मंदिराशी काही संबंध नाही, कारण तो दादाजींचा मुलगाच नाही, हे फक्त मला आणि चंद्रकलेलाच माहीत होतं. लोकदृष्ट्या राजहंस कला मंदिराचा मी पालक होतो, मालक नव्हतो. तेव्हा अजिंक्यचे स्वामित्व नाखुशीने का होईना पण मला मान्य करावे लागणार होते. मुंबई सिटी सिव्हिल कोर्टात अजिंक्यच्या वतीने गरघाट आणि कंपनीने एक अर्ज दाखल केला होता. त्यात नाना तऱ्हेचे आरोप केलेले होते. मी आपल्या अधिकाराचा अतिक्रम करून राजहंस कला मंदिराच्या मालमत्तेची लुटालूट केली, हा त्यात पहिला आरोप होता. आपली आई चंद्रकला ही बदफैली स्त्री असून तिने आपल्या बापाचा म्हणजेच दादाजींचा विश्वासघात करण्यासाठी माझ्याशी संगनमत केलं, असा दुसरा आरोप होता. दादाजींच्या मृत्यूबद्दल सुद्धा संशयाला पुष्कळ जागा आहे, अशा तऱ्हेचे विधान त्या अर्जात केले होते. आपल्या चैनीच्या आड येऊ नये म्हणून आपल्याला एकटे ठेवून जाणीवपूर्वक आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही विधान त्यात होते. आपले अधिक नुकसान होऊ नये आणि आपण वयात येण्यापूर्वी मालमत्तेची विल्हेवाट लावता येऊ नये म्हणून कोर्टाने ताबडतोब रिसिव्हरची नेमणूक करावी, अशीही मागणी त्या अर्जात होती. गेल्या 15 वर्षांचे सर्व हिशेब कोर्टाने मागवून घ्यावेत आणि ट्रस्टच्या देण्या घेण्याचे हिशेब पुरे करायला भाग पाडावे, अशी विनंती अर्जात केली होती. अर्जाची सारीच भाषा उपमर्दकारक व थोडीफार बदनामीकारक होती. आपल्याजवळ कोणतेच पैसे नसल्या कारणाने आपल्याला त्या अर्जाच्या मागणीसाठी नक्की रकमेचा दावा करता आलेला नाही. परंतु आपल्या बापाची म्हणूनच आपली मालमत्ता एवढी मोठी आहे की कोर्टाने निकाल दिल्यानंतर कोर्ट स्टॅम्पची जी आकारणी करायची ती कोर्टाने अवश्य करावी, ती देण्याची आमची तयारी आहे, असेही अर्जात म्हटले होते. खरे तर हा अर्ज केवळ मालमत्तेचा ताबा मागण्यासाठी किंवा आजपर्यंत हिशोब मागण्यासाठी केलेला नव्हता, तर जो काही व्यत्यय मी आणि चंद्रकला यांनी अजिंक्य मार्था संबंधात आणला होता त्याविरुद्ध सूड घेण्याचा हा प्रयत्न होता. त्यात माझी आणि चंद्रकलेची बदनामी करण्याचा तर प्रयत्न होताच, पण एका अल्पवयीन पोरक्या मुलाला आम्ही निष्कांचन अवस्थेत जाणीवपूर्वक छळत आहोत, असा एकंदर सूर त्या अर्जात जाणवत होता. अर्ज अर्थात खूप मोठा होता. त्याची रचना विचारपूर्वक केलेली होती. अनेक तपशील, फोटोग्राफ्स, कात्रणे त्यात जोडलेली होती. स्टुडिओतून काढून टाकलेल्या काही कर्मचाऱ्यांचा साक्षीदार म्हणून त्यात उल्लेख केलेला होता. सॉलिसिटर काळे यांनाही या दाव्यात प्रतिवादी म्हणून दाखवले जाणार असल्याकारणाने त्यांनीही आमच्याशी संगनमत केले आणि व्यावसायिकदृष्ट्या अनीतिकारक कृत्य केले, असाही आरोप करण्यात आला होता. आपण अज्ञानी आहोत, त्यामुळे कोर्टानेच आपले पालक म्हणून संरक्षण करावे आणि न्याय मिळवून द्यावा, अशीही अर्जात मागणी करण्यात आली होती.
कोर्टात हा अर्ज दाखल झाला तेव्हा सारा चित्रपट व्यवसाय हादरून गेला. दादाजी, राजहंस कला मंदिर आणि मी व माझी चित्रपट निर्मिती यांच्याबद्दल आदर बाळगणाऱ्या सर्वांनाच या प्रकरणात धक्का बसला. नाना तऱ्हेने उलट-सुलट बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होऊ लागल्या. वास्तविक काळे आता खूपच वृद्ध झाले होते. प्रोफेशनल एथिक्स न पाळल्याचा त्यांच्यावर आरोप हा गंभीर स्वरूपाचा होता. त्याने आम्हा सर्वांना आपल्या घरी बोलावले. स्वतः वकील म्हणून त्यांना हजर राहणे शक्यच नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांच्या सॉलिसिटर फर्मतर्फे सुद्धा त्यांना ही केस चालवता येत नव्हती. म्हणून त्यांनी एका निष्णात कायदेपंडित ॲडव्होकेट कांगा यांनाही त्या प्रसंगी हजर ठेवले होते. सर्वजण जमल्यानंतर खटल्याच्या संदर्भात काय काय करायला हवे हे जेव्हा वयोवृद्ध काळे यांनी सांगायला आरंभ केला तेव्हा माझ्या लक्षात आले की म्हातारीची बुद्धी अजूनही तीक्ष्ण आहे. सप्रे सर्व गोष्टींच्या नोट्स व्यवस्थितपणे बघत होते. जवळजवळ 2 तासांपर्यंत खटल्याचे स्वरूप, त्यात उत्पन्न झालेले प्रश्न आणि त्यांना उत्तरे देण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा पुरावा जमा करण्याची आवश्यकता आहे याचे त्यांनी कांगांना अचूक मार्गदर्शन केले. ट्रस्ट डीड आणि मृत्यूपत्र यातील सर्व अधिकार पदाची त्यांनी चिकित्सा केली. ट्रस्टीजनी वेळोवेळी घेतलेल्या सभांचे वृत्तांत, घेतलेले निर्णय, राजहंस कला मंदिर या संस्थेची दादाजींच्या मृत्यूनंतर दरवर्षी इन्कम टॅक्सला सादर केलेली हिशेबपत्रके, ट्रस्टच्या मालमत्तेत झालेली वाढ, माझ्या वाटेला आलेला नफा, या सर्व गोष्टींचा उहापोह त्यांच्या प्रतिपादनात होता. माझ्या आणि चंद्रकलेच्या बाबत जे वैयक्तिक आरोप केले होते त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू नये असे त्याने निक्षून सांगितले. आणि शेवटी ते म्हणाले की जर मृत्यूपत्रातील मृताच्या इच्छेचा आदर करायचा असेल तर अपक्व बुद्धीच्या अजिंक्यकडे ट्रस्टचा ताबा जाता कामा नये. स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका स्त्रीच्या नादी लागून तिच्या पैशाच्या बळावर चारित्र्य हनन करण्याच्या हेतूनेच अजिंक्यने जे आरोप केले आहेत त्यामुळे ट्रस्टच्या प्रतिष्ठेला फार झळ पोचली आहे. ट्रस्टची काही पर्यायी व्यवस्था कोर्ट करीत असेल तर त्या ट्रस्टीचा काही विरोध नाही. दादाजींनीच जाणीवपूर्वक आपला हा मानसपुत्र म्हणजे मी त्याच्या स्वाधीन ट्रस्टचा कारभार दिलेला आहे. वास्तविक माझा स्वतःचा चित्रपट निर्मितीचा स्वतंत्र कारभार सोडून केवळ दादाजींच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी राजहंस कला मंदिराची जबाबदारी स्वीकारली आणि ती कठोरपणाने नियमात राहून पार पाडली असे सर्व ट्रस्टींचे मत आहे. काळ्यांचे बोलणे तळमळीचे होते, पण त्याहीपेक्षा केस जिंकण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रत्येक आरोपांबाबत जो स्वतंत्रपणे विचार केला होता त्याचे महत्त्व अधिक होते. ज्याप्रमाणे माझ्यावर आणि चंद्रकलेवर जे अनैतिक आरोप केले होते आणि खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणल्या होत्या तशाच स्वरूपात अजिंक्य आणि मार्था यांच्या संबंधांना शक्यतोपर्यंत आमच्या जबाबात स्थान देऊ नये अशी सूचना काळ्यांनी केली. कांगाने अगोदरच सर्व कागदपत्रे वाचलेली होती. एवढेच नव्हे तर आपल्याला कोणकोणत्या पुराव्यांची आवश्यकता आहे त्याचीही यादी केलेली होती. पण त्याचबरोबर ते हेही म्हणाले, जनमानसात आपल्याबद्दल प्रतिकूल मत होणार, कारण वारसा हक्काने जी मालमत्ता खरी अजिंक्यच्या मालकीची आहे ती आपण त्याला द्यायला विरोध करण्याची भूमिका घेणार. त्यामुळे वृत्तपत्रांची सहानुभूती अजिंक्यकडेच जाण्याची शक्यता आहे. हा खटला जिंकला तरीही काही प्रमाणात होणारी बदनामी टाळता येणार नाही. त्यापेक्षा ट्रस्टचे सर्व हिशेब सादर करून कोर्टाला जर आपण अशी विनंती केली की जर अजिंक्यच्या हातात ट्रस्टचा कारभार असणं हे ट्रस्टच्या तरतुदीनुसार कोर्टाला योग्य वाटले तर ताबा देण्याची आपली तयारी आहे. कारण नाही म्हटले तरी ट्रस्ट निर्मितीच्या वेळच्या मालमत्तेत आज दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. ही मालमत्ता आपल्याकडे टिकविण्याच्या आग्रहापेक्षा आपण जर ती कोर्टाच्या इच्छेप्रमाणे योग्य त्या व्यक्तीच्या हाती देण्याची तयारी दाखविली तर दाव्याचा निकाल लागेपर्यंत कोर्ट रिसिव्हर म्हणून आहे तीच व्यवस्था कोर्ट पुढेही चालू ठेवेल. आपलाही निस्पृहपणा कोर्टाच्या लक्षात येईल आणि दाव्याचा निकाल लागायला 5-7 वर्ष तरी लागणार असल्यामुळे आपल्याला अजिंक्यला जेरीला आणता येईल. कदाचित तोपर्यंत मार्था अजिंक्यला सोडूनही देईल. तिच्यामुळे या दाव्याला अकारण महत्त्व येत आहे. ती या दाव्यात जो गुप्त सहभाग घेते आहे त्यामुळे तुमचा सर्वांचा विरोधही तीव्र आहे. एक चांगला श्रीमंत धनिक माणसाचा मुलगा आपल्या कैह्यात सापडला आहे. त्याला ती सुखासुखी सोडणार नाही आणि तिच्यावर आपण अन्य काही दडपणही आणू शकत नाही. सर्व गोष्टींचा उहापोह झाल्यानंतर डिफेन्सची लाईन ठरली आणि त्याप्रमाणे सप्रे,
काळे व कांगा यांनी जबाब तयार करावेत असा निर्णय घेतला गेला. कंपनीच्या रेकॉर्डमधून आवश्यक ते सर्व तपशील, हिशेबपूरक अशी प्रतिज्ञापत्रे करण्याचे काम सुरू झाले. दाव्यात द्यावयाचा जबाब कमीत कमी शब्दांचा असावा आणि फक्त मुद्द्यापुरते उत्तर देण्यात यावे असेही ठरविण्यात आले. ही जी कायदेशीर तयारी होत होती ती जाणत्या माणसांकरवीच होत होती, त्यामुळे तिथे काही चिंता नसावी. पण वृत्तपत्रांनी जी माझ्याबद्दल व चंद्रकलेबद्दल किंवा राजहंस कला मंदिराच्या कारभाराबद्दल आघाडी उघडली होती, तिचा परिणाम आमच्या दैनंदिन आयुष्यावर होत होता. चंद्रकलेला मेघनेने स्वीकारली. माझे आणि चंद्रकलेचे नाते लक्षात घेऊन सुद्धा मामला खासगी होता तोपर्यंत तिलाही कमीपणा वाटण्याचं कारण नव्हतं. पण आता त्याची जाहीर चर्चा होऊ लागली. एका सिनेमावाल्याची बायको खरी, पण मेघनेचे प्रतिष्ठित संस्कार यामुळे दुखावले जात होते. हा खटला सुरू झाल्यापासून मेघनेने आपले वास्तव्य मुंबईतच आणले आणि 24 तास ती माझ्याबरोबर राहू लागली. वास्तविक आम्ही सर्वार्थाने एकरूप होतोच. तिच्यात आणि माझ्यात कसलाही मतभेदाचा मुद्दा नव्हता. पण आता तर ती माझी अधिकच काळजी घेत होती. लोकदृष्ट्या माझे आणि चंद्रकलेचे संबंध तिने पार तोडून टाकले. याचा अर्थ चंद्रकलेला मी भेटत नव्हतो असा नाही, पण समाजात आम्ही दोघे एकत्र दिसत नव्हतो. मुंबईच्या आमच्या निवासस्थानी किंवा शनिवार रविवारी अलिबागच्या आमच्या घरात आम्ही एकत्रच राहत होतो. आम्हाला अधूनमधून एकांत मिळावा याची योजना सुज्ञपणे मेघना करी. मुळात मेघना गंभीर प्रकृतीची होतीच. आत्ताच्या या आपत्तीत तिचे प्रौढ शहाणपण वाढीला लागले होते. या दाव्याची कोणतीही चर्चा करायची नाही किंवा या दाव्यासंबंधी वृत्तपत्रात जे काही प्रसिद्ध होत होते ते अजिबात वाचायचे नाही असा तिने आमच्यावर निर्बंध घातला. संकट गंभीर होते, पण या संकटात आमच्या दोघांच्याही पेक्षा मेघना अधिक थंडपणाने वागू शकत होती. माझा मुलगा अमेरिकेत होता. त्याच्या कानावर या गोष्टी जाण्याची शक्यता नव्हती, पण मुली हिंदुस्थानातच होत्या. त्यांची इच्छा असो वा नसो, त्यांच्या कानावर या गोष्टी जातच होत्या. माझ्या मुलींच्या मनात काही विकल्प आला नाही तरी जावयांच्या व्याह्यांच्या मनात विकल्प येणे शक्य होते. तिथेही मेघनेचे चातुर्य कामाला लागले. वेगवेगळ्या कारणाने ती मुलींना, जावयांना आणि व्याह्यांनाही मुंबईला किंवा अधूनमधून मद्रासला जेवायला बोलवी. चंद्रकलेला तिथे मुद्दाम जाणीवपूर्वक हजर ठेवी आणि चंद्रकलेला ती इतक्या आपुलकीने वागवी की इतरांच्या मनात जी क्लिमिश निर्माण व्हायची शक्यता होती ती शक्यताच तिने नष्ट करून टाकली. सख्या बहिणींपेक्षा त्यांचे वागणे समंजसपणाचे असे. चंद्रकलाही मेघनेची अशी काही सेवा करी, इतकी निष्कपट वागे की वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून आमच्या दोघांच्या बाबत जो मजकुरी तो तिराहिताला खराच वाटत नसे. मला माझ्या आयुष्याची गंमत वाटते. लोकदृष्ट्या मी पुष्कळ अनैतिक गोष्टी केल्या. अनेक स्त्रियांशी माझे संबंध आले, परंतु माझ्या सांसारिक जीवनावर त्याचा काही परिणाम झाला नाही. जो काही परिणाम झाला तो चंद्रकलेबाबतच झाला. चंद्रकलेनेही कधी आक्रमक भूमिका घेतली नाही, संपूर्ण मालकीचा हक्क धरला नाही आणि मेघनेने तर सौहार्दाची कमालच केली. तिच्या चांगुलपणामुळेच ही वाटचाल शक्य झाली. तिने जर कडवा विरोध केला असता तर तो विरोध मला मोडून काढणे शक्यच झालं नसतं आणि कोणत्याही विवाहित स्त्रीला आपल्या सुखात वाटेकरी असला कसा चालेल. मग मेघनेने ही उदार भूमिका का घेतली असा मला नेहमी प्रश्न पडे. आपली जागा चंद्रकला कधी घेऊ शकणार नाही या खात्रीने तिने या माझ्या प्रमादाकडे कानाडोळा केला असे म्हणावे तर तसाही फारसा दाखला अन्यत्र कुठे दिसत नव्हता. पूर्वीची चंद्रकला आणि नंतरची चंद्रकला यांच्यातला फरक जाणवला म्हणून तर मेघना विरघळली नसेल. चोरटेपणाने स्त्रियांशी संबंध ठेवणे हे तर मी जन्मभर करीत आलो. व्यवसायाची ती अपरिहार्य गरज आहे अशी मी कितीही समजूत करून घेतली तरी त्याला काही अर्थ नव्हता. स्त्रियांची एकदा चटक लागली की माणूस काहीतरी पळवाटा काढीत असतो. मला तर त्याही काढाव्या लागल्या नाहीत. चित्रपटसृष्टीचा दरवाजा ठोठावणाऱ्या कोवळ्या सुकुमार मुली सर्वस्व द्यायला तयार असतात, पण तिथे हिशोब असतोच. एकतर या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अपवादात्मक घरंदाज स्त्रिया सोडल्या तर बाकीच्या स्त्रियांच्या दृष्टीने देह ही एक देवघेवीची वस्तू आहे असे मानले जाते.
आपल्या कश्यपी एखादी व्यक्ती लागली अन थोडी शारीरिक जवळीक निर्माण झाली की तिच्या उमलत्या तारुण्याचे पडद्यावर प्रदर्शन करताना अधिक सोपे जाते. दादाजी सुद्धा प्रत्येक नायिकेला तेवढ्यापुरती स्वामित्वाने बांधून टाकत. त्यांच्या लेखी ती गरजच होती. एकतर त्या स्त्रीची संपूर्ण निष्ठा लाभत असे आणि त्याहीपेक्षा एकांतात सर्वांगाने भोगलेले ते सुंदर सौंदर्य अत्यंत चोखंदळपणे लोकांपुढे सादर करू शकत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या नायिका पुढे मोठ्या झाल्या, पण दादाजींच्या चित्रपटात गाठलेली कलेची उंची त्या कधीच गाठू शकल्या नाहीत. मी दादाजींच्या योग्यतेचा चित्रपट दिग्दर्शक नव्हतो. माझा खास असा ठसा चित्रपटसृष्टीवर मी उमटवलेलाही नव्हता. पण राज नर्तकी या त्रिखंडात गाजलेल्या चित्रपटाच्या वेळेस मात्र दादाजींच्या काही चातुर्याचा मी वापर केला होता. चंद्रकलेने माझ्याकडे कामे केली, इतरत्रही कामे केली, पण राज नर्तकीत तिचे काही वेगळेच दर्शन मी घडवू शकलो होतो. ते मला सोपे झाले याचे कारण चंद्रकलेचे अंतर्बाह्य सौष्ठव एकांतात मी वेळोवेळी टिपून ठेवत होतो. कित्येकदा मला वाटे राज नर्तकी या चित्रपटातल्या चंद्रकलेच्या नव्या दर्शनामुळे मेघनासुद्धा कदाचित विस्मयचकित झाली असेल. पण त्याहीपेक्षा एक गोष्ट मला जाणवत होती, ती म्हणजे माझ्याप्रमाणेच मेघना आता उतरणीला लागली होती. तिने आपले सौष्ठव काळजीपूर्वक जपले होते. वयाचा परिणाम तिने आपल्या देहावर कमीत कमी होऊ दिला होता. 3 मुले होऊ देऊन सुद्धा तिचे दर्शन अजूनही चैतन्यदायी वाटेल असेच होते. परंतु माझ्या शरीराने मारलेली हाक तर दिवसेंदिवस तिच्या कानी पोचत नव्हती, किंवा पोचली तरी तिचे शरीर आता असहकार करू लागले होते. आपला नवरा सौंदर्याचा शोध घेणाऱ्या धंद्यात काम करत होता. तो वयाने वाढला तरी त्याची कला वयाने वाढून चालणार नाही. चित्रपट पाहणारा त्याचा प्रेक्षक ज्या वयाचा असतो त्याच मानसिक अवस्थेत त्याला वावरायला हवे. म्हणजेच त्याला साथ घालता यायला हवी, किंवा घातलेली समजायला हवी. मग त्यातल्या त्यात सुरक्षित आणि त्याच्या आयुष्यात एकदा हलचल घडवून गेलेली चंद्रकलेसारखी स्त्री तिला सुरक्षित वाटली असावी. नाही म्हटले तरी तिला चंद्रकला माझ्याहून 20-22 वर्षांनी माझ्याहून लहान होती. ती माझे तारुण्याचे आव्हान कायम ठेवू शकण्या इतकी केवळ तरुणच नव्हती, पण शहाणीही होती. तिच्या आयुष्यातल्या दादाजींच्या प्रवेशामुळे तिचा अवखळ तारुण्याचा उन्माद संपुष्टात आलेला असणार, हे तिने मनोमन ओळखले असावे, आणि ते खरेही होते. अगदी एकांतात येईपर्यंत चंद्रकलेच्या डोळ्यात कधीच निमंत्रण जागे होत नसे. सुरक्षित आणि बंदिस्त खोलीत ती मला 10-15 वर्षांनी तरुण करू शकत असे. तिची करवंदी तेजस्वी काया पॉलिश केलेल्या यशस्वी लाकडाप्रमाणे त्यावेळी लकाकून उठत असे. काही घेण्यापेक्षा देण्याची इच्छा तिच्या ठायी आता निर्भर झाली होती. सागराचा खळखळाट आणि धुंदी डोळ्यांतून व्यक्त होत नसे. उलट एका शांत सरोवराने एकेकाळी खवळलेल्या सागराची जागा आता घेतली होती. मला सुख कसे लागेल इकडे तिचे लक्ष असे, आणि त्या सुखात जेवढे सुख आपल्या वाट्याला येई त्यावर ती तृप्त असे. आता आमच्या तिघांच्यात तसा दुरावा काही राहिला नव्हता. एखाद्या वेळेस सुसनात होऊन आपले काळे कुळकुळीत लांब सडक केस झटकत चंद्रकला जेव्हा बाथरूम बाहेर अपुऱ्या वस्त्रांनीशी येई, तेव्हा मेघना जवळपास असून सुद्धा मी तिला सहज जवळ घेत असे. कधी कधी लाडीकपणाने मेघना सुद्धा तिची दृष्ट काढी, कारण लागवीपणाने नम्रतेने चंद्रकलेने मेघनेला केव्हाच जिंकून टाकली होती. खरे म्हणजे जुन्या जमान्यातल्या त्या सवतीच होत्या. एकीला मुले होत नाहीत म्हणून दुसरीशी संबंध आला, अशातलाही भाग नव्हता. किंवा एकीशी पटत नव्हते म्हणून दुसरी आयुष्यात आली, असेही घडले नव्हते. चंद्रकला माझ्या आयुष्यात इतकी हळूहळू आली की तिने आपल्यावर स्वामित्व गाजवलं आहे हे माझ्या लक्षातही आलं नाही. भ्रमर वृत्तीच्या पुरुषांना हा कदाचित पराक्रम वाटेल, तसे माझ्या बाबतीत नव्हते. कारण जिथे रोज नाजूक कोवळे मांस आपणहून विकणाऱ्या मुलींची रीग लागली होती, तिथे केवळ स्त्रीचे नाविन्य काय असणार. आरंभी तरी एक गंमत म्हणून हे प्रकरण सुरू झाले, तरी मधल्या व्यत्ययानंतर त्यात एक आपुलकीची, अनुनयाची आणि शरणभावाची प्रवृत्ती निर्माण होत होती. पुरुष आणि स्त्री या संबंधात, विशेषतः तरुण स्त्री आणि प्रौढ पुरुष अशा संबंधात तरुण स्त्रीचे वर्चस्व असते. एकतर वासनेचे यज्ञकुंड तिथे सदैव पेटलेले असते.
प्रौढ वयाला या यज्ञकुंडाचे आकर्षण तर असतेच, पण त्याचे भयही असते. तारुण्याला मनोमय प्रौढत्व हे भीत असतेच. सराईतपणाच्या जोरावर आपला वर्चस्मा ठेवता येतो, नाही असं नाही. पण पुरुष आणि प्रकृती शारीरिकदृष्ट्या समान पातळीवर नसली तरी एक प्रकारचा शरणभाव प्रौढत्वाला स्वीकारावा लागतो. पण आमच्या संबंधात हे असे घडले नाही. आपल्याला एक चिरस्थायी आधार मिळाला आहे, ही कृतज्ञतेची भावना चंद्रकलेजवळ होती. जी काही तिच्या आयुष्यात प्रतिष्ठा आली ती केवळ माझ्यामुळे आणि उदार मनाने मेघनेने आमच्या लौकिक प्रमादाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आली होती. एक सुरक्षित संसार चंद्रकलेच्या वाट्याला आला होता. स्मरण क्षणातला एक भागीदार म्हणून माझ्याबद्दल तिने ओसंडून प्रेम करावे हे ठीक होते, पण माझ्याही पेक्षा मेघनेची ती काळजी घे, ती पाहिली म्हणजे एक सामान्य बाजारू मुलीचे एका शहाण्या सुसंस्कृत जोडीदारात कसे रूपांतर झाले आहे याचे आश्चर्य वाटे. तिच्याजवळ एक लाघवी संभाषण चातुर्य निर्माण झाले होते. कितीही धकाधकीचा दिवस असला तरी ती नृत्याचा व्यासंग सोडत नसे. वृत्तपत्रांचे आणि ग्रंथांचे वाचन ती अव्याहतपणे करी आणि हे करत असताना घरातील माझ्या संबंधीची व मेघना संबंधीची सर्व कर्तव्ये ती पार पाडित होती. एवढे करून डिस्ट्रीब्युशन ऑफिसमध्ये ती किमान 2 तास तरी जात असे. स्टुडिओतही तिचा एक फेरफाटका असे. प्रसन्न वदन अशा चंद्रकलेला इकडे तिकडे वावरताना पाहणे हा एक सुखद अनुभव होता. स्वतःच्या मुलाबद्दल तिचा भ्रमनिरास झाला होता, कारण त्याने आम्हा तिघांवरही संकट आणलेले होते. माझ्या इतर मुलांशी तिचा संपर्क बरोबरीच्या नात्याने राहिला आणि त्यांनाही चंद्रकला आपल्या अधिक जवळची वाटे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.